महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम। मी विष्णुदादा भोसले, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले, महाराष्ट्र प्रदेश। मी पुरंदर तालुक्यातील तमाम राजकीय आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनम्र आवाहन करतो की दिनांक 14/7/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत। या मागणीकरता बेमुदत आंदोलन करत आहे। मी सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो की हे आंदोलन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार असले तरी हे आंदोलन सामाजिक विषय घेऊन करत आहे। खरं तर पुरंदर तालुक्यामध्ये निष्क्रिय अधिकाऱ्यामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे। यामध्ये भर लोकवस्तीमध्ये गांजा असेल, अवैध हातभट्टी दारू विक्री असेल, मद्य विक्री असेल, चक्री असेल, मटका असेल, ऑनलाईन मटका असेल, त्याचप्रमाणे गुटखा असेल आणि त्याचप्रमाणे हॉटेल आणि ढाब्यावर बेकायदेशीररित्या देह विक्री असेल, या प्रकारचे अवैध धंदे या ठिकाणी राजरोसपणे त्या ठिकाणी चालू आहे। याला नक्की पाठबळ कोण? हे आंदोलन आम्ही या तालुक्यातील किंवा सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याकरता सासवड पोलीस स्टेशन असेल किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी असतील यांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय तानाजी बर्डे साहेब यांनी 15 दिवसामध्ये पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्याचा समूळ नष्ट केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन देऊन सुद्धा त्या ठिकाणी आजतागायत ते अवैध धंदे बंद होत नाहीत। याचा अर्थ असा आहे की हे सर्व अवैध धंदे हे हप्त्या घेतल्यामुळे आणि हप्त्याच्या दडपणाखाली पोलिसांचे हात गुंतल्यामुळे पोलीस प्रशासन त्याच्यावर काम करत नाही असा माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे। या ठिकाणी जेजुरी पोलीस स्टेशनचे PI असतील, सासवड पोलीस स्टेशनचे PI असतील किंवा त्या ठिकाणी DYSP साहेब असतील, हे सर्वच या तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यामध्ये हातबल आहेत आणि याला निश्चित या अवैध धंदे करण्यामागं कुणाचं पाठबळ आहे, हा आक्का कोण आहे, याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा चालू आहे।